नमस्कार पालक मित्रांनो. प्रत्येक आई वडिलाचं स्वप्न असतं आपलं मुलगा किंवा मुलगी डॉक्टर झाली पाहिजे. यामध्ये प्रत्येकाला वाटतं की आपल्या मुलाला एमबीबीएस डॉक्टर बनवायचं. पण आजही अनेक ग्रामीण भागातील असे माझे काही पालक आहेत किंवा शहरी विभागातील जे असे पेरेंट्स आहेत की ज्यांना या एमबीबीएस ऍडमिशन संदर्भात अजूनही माहिती नसते. तर अशा सर्व माझ्या पालकांसाठी हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पाहण्या अगोदर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा. फेसबुक इंस्टा पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एमबीबीएस ऍडमिशनसाठी त्यासाठी इलिजिबिलिटी काय असते, त्यासाठी कोणकोणत्या एक्झाम द्याव्या लागतात, ही ऍडमिशन प्रक्रिया कशा पद्धतीनं होते, त्यामध्ये काउन्सिलिंग कशा पद्धतीनं असतं, शिवाय हे ऍडमिशन घेत असताना त्यासाठी शासकीय महाविद्यालय, निमशासकीय महाविद्यालय आणि डीम्ड युनिव्हर्सिटी यामध्ये कशा पद्धतीनं फी स्ट्रक्चर असतं, हा कोर्स किती कालावधीचा असतो आणि हा कोर्स केल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीनं करिअरच्या संधी उपलब्ध आहेत, तर या सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांचं एमबीबीएस डॉक्टर बनण्याचं स्वप्न पूर्ण होईल. यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं असं अतिशय युक्ती या ठिकाणी दिलेली नाही. जे काही ट्रान्सपरंट प्रोसेस असते ती प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रत्येक पालकांसाठी देत आहोत. तर मित्रांनो, आपण नीट 2026 एमबीबीएस डॉक्टर कसे बनायचे याचं संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय. तर मित्रांनो, जर वर्षी साधारण 22 लाख विद्यार्थी ही नीटची परीक्षा देत असतात. तर त्यामध्ये एमबीबीएस साठी साधारण आता गेल्या वर्षी 1,30,000 जागा होत्या. यावर्षी ते अजून 10,000 वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे साधारण या वर्षी 2026 ला 1,40,000 जागा उपलब्ध असतील. म्हणजेच काय, तर 100 पैकी 5 ते 6 विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश मिळतो. एमबीबीएस हा एक फक्त कोर्स नाही, तर हा एक 5.5 वर्षाचा कमिटमेंट आणि कोट्यावधी रुपयाचा निर्णय आणि संपूर्ण कुटुंबाचं भविष्य आहे. म्हणूनच काउन्सिलिंग मध्ये एक जर चूक झाली तर तुम्हाला ते खूप महागात पडू शकतं. तर एमबीबीएस म्हणजे नेमकं काय, यासाठी कालावधी किती असतो आणि त्यासाठी इंटर्नशिप किती वर्षाची असते, तर याचं पूर्ण स्वरूप जे आहे एमबीबीएसचं, त्यामध्ये बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी, भारतामध्ये एमबीबीएसचा एकूण कालावधी जो आहे तो 4.5 वर्ष शैक्षणिक अभ्यास आहे आणि 1 वर्षाची रोटेटरी इंटर्नशिप आहे, जे की तुम्हाला शासकीय किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल्स मध्ये ते करायचे आहे. तर एकंदरीत हा कोर्स जो आहे तो 5.5 वर्षाचा हा कोर्स आहे. यासाठी इंटर्नशिप का महत्वाचा आहे, तर इंटर्नशिप दरम्यान तुम्ही विविध विभागामध्ये व्यावहारिक प्रशिक्षण म्हणजे प्रॅक्टिकली तुम्ही नॉलेज त्या ठिकाणी घेत असता. त्या ठिकाणी मेडिसिन आहे, सर्जरी आहे, पेडियाट्रिक डिपार्टमेंट आहे, गायनकोलॉजी आहे, इमर्जन्सी आहे, इतर विभाग आहेत. तर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्ही इंटर्नशिप पूर्ण केल्याशिवाय तुम्ही कायमस्वरूपी डॉक्टर नोंदणी घेऊ शकत नाही. तर त्यामुळे तुम्हाला अशा वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन वेगवेगळ्या डिपार्टमेंटला तुम्हाला प्रॅक्टिकली अनुभव त्या ठिकाणी घ्यायचा आहे 4.5 वर्षाचा तुमचा थिरॉटिकल कोर्स झाल्यानंतर. तर साधारण हे डॉक्टर बनण्यासाठी एकंदरीत किती वेळ लागतो, तर एमबीबीएस पूर्ण करण्यासाठी तुम्हाला बॅचलर डिग्रीसाठी 5.5 वर्षाचा कालावधी लागतो. त्याच्यानंतर तुम्हाला एमडी आणि एम एस म्हणजे एमबीबीएस नंतर पुढे अजून तुम्हाला जर शिक्षण घ्यायचं असेल
तर त्यासाठी 3 वर्ष एमडी मध्ये स्पेशलायझेशन आहे, आर्थो आहे, गायनॅक आहे, पेडॅटिक आहे, सर्जरी आहे. अशा विविध क्षेत्रामध्ये तुम्हाला जर करिअरचे संधी स्पेशलिस्ट म्हणून करायचे असेल तर हा साधारण 8.5 ते 9 वर्षाचा कालावधी या ठिकाणी तुमचा जातो. आणि त्यानंतर अजून तुम्हाला सुपर स्पेशलिस्ट करायचं बनायचं असेल तर त्या ठिकाणी अजून 3 ते 4 वर्षाचा कालावधी जातो. म्हणजेच एकंदरीत तुम्हाला जर डॉक्टर बनायचं असेल तर या ठिकाणी स्पेशलिस्ट सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर बनायचं असेल तर या ठिकाणी 11 ते 12 वर्षाची तुमची तपश्चर्या, तुमचा वेळ या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये जात असतो. डॉक्टर बनणे हे दीर्घकालीन गुंतवणूक आहे. हा कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट नाही, पण हा प्रवास तुमच्या आणि समाजाच्या जीवनात अर्थपूर्ण बदल घडवतो. यामध्ये तुमचा स्वतःचाच नाही तर एक समाजाचाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तिथं बदल घडत असतो. तर नीट 2026 साठी पात्रता निकष काय आहेत तर या ठिकाणी कमीत कमी त्याची वयोमर्यादा जी आहे ती तुम्हाला 17 वर्ष असणं गरजेचं आहे. 31 डिसेंबर 2026 पर्यंत तुम्हाला तुमचं 17 वर्ष पूर्ण होणं गरजेचं आहे. कमाल वयोमर्यादा याच ठिकाणी नाही. तर शैक्षणिक पात्रता यामध्ये काय आहे तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी बायोलॉजी हा विषय अनिर्वाय आहे. हा विषय घेऊनच तुम्हाला या ठिकाणी ही परीक्षा द्यायची आहे 12वीची आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेमध्ये तुम्हाला भाग घेता येईल. सोबतच त्यासाठी किती गुण आवश्यकता आहे तर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी मध्ये जनरल कॅटेगरीसाठी साधारण 150 गुणाची आवश्यकता आहे. म्हणजेच तुम्हाला 50% असणं गरजेचं आहे. एससी, एसटी आणि ओबीसी जे कॅटेगरी मधले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला 40% गुण म्हणजेच तिन्ही विषयाची बेरीज तुम्हाला 120 झाली पाहिजे. जनरल पीडब्ल्यूडी जे आहेत विद्यार्थी, जे हँडिकॅप विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी 45%ची या ठिकाणी गुण घेऊन उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. जर पात्रता स्पष्ट नसेल तर काउन्सिलिंग मध्ये समस्या येऊ शकते. म्हणूनच प्रथम तुम्ही दस्तऐवज किंवा पात्रता तपासून घेणं गरजेचं आहे. यामध्ये अजून एक पात्रता आहे की नीट 2026 तुम्ही क्वालिफाय करणं गरजेचं आहे. त्यामध्ये मिनिमम जो क्रायटेरिया येईल एससी, एसटी, ओबीसीचा आणि जनरल साठीचा तो क्रायटेरियाही त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण करावा लागेल एमबीबीएस ऍडमिशन घेण्यासाठी. तर वास्तविक तपासणी आणि स्पर्धा आणि जागा ज्या आहेत तर यामध्ये यावर्षी साधारण 22,90,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे. एकंदरीत विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय. तर त्यामध्ये ह्या ज्या जागा आहेत 1,29,000 हा 2025च्या जागा आहेत. 2026 मध्ये या ठिकाणी 1,40,000 जागा उपलब्ध असणार आहेत टोटल एकंदरीत. म्हणजेच तुम्हाला टोटल जागेच्या 5% जागा ह्या एमबीबीएस साठी असणार आहेत. त्यामुळे यासाठी खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा असू शकते. यामध्ये विविध प्रकारच्या जागांचा समावेश असतो. यामध्ये सरकारी जागा असतात पण त्या मर्यादित, पण त्या ठिकाणी स्वस्त असतात. शिवाय खासगी जागा असतात, डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत. अशी वेगवेगळ्या पद्धतीने त्याची रचना केलेली आहे. तर स्पर्धा तीव्र आहे. फक्त गुण मिळवणे पुरेसे नाही तर काउन्सिलिंग स्ट्रॅटेजीचा हा खूप खेळ आहे. त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉपर काउन्सिलिंग स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट केली तरच तुम्हाला या एमबीबीएस साठी ऍडमिशन मिळू शकतं. त्यामुळे या गोष्टीची काळजी प्रत्येक विद्यार्थ्यानं घेणं गरजेचं आहे. तर एकंदरीत या एमबीबीएस कोर्ससाठी फीची जी रचना आहे ती अशा पद्धतीने आहे की सरकारी कॉलेजेस, खाजगी महाविद्यालय आणि डीम्ड युनिव्हर्सिटी तर यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं फी स्ट्रक्चर असणार आहे. तर आता सर्वात महत्वाचा प्रश्न की फी प्रवेश घेण्यापूर्वी 5.5 वर्षाचा खर्च मोजणं अत्यंत आवश्यक आहे. कारण या ठिकाणी तुम्ही सर्व गोष्टींची खेळू शकता पण तुम्ही पैशासोबत खेळू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला आपल्या मुलाला त्या ठिकाणी पाठवायचं असेल तर त्या ठिकाणचा खर्च समजून घेणं गरजेचं आहे आणि तेवढं आर्थिक बजेट आपण आपल्याकडं ठेवणं गरजेचं आहे. तर यामध्ये आपण बघतोय की सरकारी जे महाविद्यालय आहेत तर या ठिकाणी त्यांचा दरवर्षीचा जो खर्च आहे
तो अंदाजित 10,000पासून ते 1,50,000पर्यंत ही वार्षिक फी असते. त्यामुळे एकंदरीत हा 5.5 वर्षाचा जो खर्च आहे तो त्या ठिकाणी 1 ते 5 लाख रुपये साधारण हा परवडणारा पर्याय आहे. पण या ठिकाणी कटआउट जो आहे तो एकदम टॉप असतो, की जे टॉप 50 म्हणजे 50,000 पहिल्या रँक मधले जे विद्यार्थी आहेत त्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश मिळण्याची शक्यता जास्त आहे. शिवाय अर्ध सरकारी, राज्य कोटा, खाजगी यामध्ये दरवर्षी अंदाजे 5 ते 10 लाखापर्यंत फी असते. एकंदरीत या ठिकाणचा जो खर्च येतो तो 25 ते 50 लाखापर्यंत जातो. हा मध्यम बजेटचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. पण त्या ठिकाणी त्यांनाही साधारण कटआउट जो आहे तो मिनिमम 50,000 ते 1.5 लाख 2 लाख रँकच्या मधले जे विद्यार्थी आहेत त्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश मिळू शकतो. शिवाय या ठिकाणी खाजगी वैद्यकीय महाविद्यालय जे आहेत ते यांची जी दरवर्षीची जी फी आहे ते साधारण 10 ते 20 लाखाच्या मध्ये आहे. एकंदरीत हा कोर्स जो आहे तो 60 लाख ते 1 कोटीच्या घरामध्ये जातो. त्यामुळे या ठिकाणी जे ज्या विद्यार्थ्यांचं आर्थिक बजेट बसतंय असेच विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊ शकतात. शिवाय सर्वात शेवटचं जे आहे ते डीम्ड युनिव्हर्सिटी. भारतामध्ये एमबीबीएस मध्ये अनेक डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पण बऱ्याच डीम्ड युनिव्हर्सिटी चांगल्या आहेत. या ठिकाणी जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर साधारण दरवर्षी अंदाजे 18 ते 30 लाखापर्यंत या ठिकाणचं फी स्ट्रक्चर आहे. म्हणजेच तुम्हाला एकंदरीत हा खर्च जो आहे तो 80 लाख ते 1 कोटी 20 लाखापर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे या ठिकाणी हॉस्टेल, सिक्युरिटी डिपॉझिट, मिसेलनियस चार्जेस वेगळे असतात. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार जर केला तर आपल्याला नक्कीच एमबीबीएस मध्ये ऍडमिशन मिळवू शकतो. त्यामुळे या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. शिवाय एमबीबीएसचा नीटचा कटआउट कसा ठरवला जातो तर नीट कटआउट दरवर्षी बदलतो. अनेक घटकावरती तो अवलंबून असतो. अनेक विद्यार्थी येथे गोंधळात पडतात कारण 2 प्रकारचे कटआउट असतात. तर यामध्ये कटआउट ठरवणारे घटक जे आहेत ते एकंदरीत एकूण विद्यार्थी उमेदवारांची संख्या, पेपरमध्ये हा पेपर कशा पद्धतीनं प्रश्नपत्रिका त्याची आलेली होती, अवघड होता का सोपा होता यावरतीही हा कटआउट डिपेंड असतो. शिवाय त्या ठिकाणी उपलब्ध जागा किती आहेत, सीटची संख्या किती आहे यावरती हा कटआउट ठरवला जातो. शिवाय यामध्ये तुमचं आरक्षण आहे, एससी, एसटी, ओबीसी, पीडब्ल्यूडी असे वेगवेगळे आरक्षण असतात. त्यावरती हा कटआउट ठरवला जातो. तर कटआउटचे प्रकार कसे आहेत तर क्वालिफाईंग कटआउट जो आहे तो परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी हा किमान गुण आहे जो काउन्सिलिंगसाठी पात्र ठरवण्यासाठी आवश्यक आहे. आणि ऍडमिशन कटआउट जो आहे तो महाविद्यालय विशिष्ट म्हणजे प्रत्येक कॉलेजला वेगळा असतो आणि तो मागील वर्षाच्या ट्रेंडवर आधारित असतो. तर त्यामुळे दोन गोष्टी या कटआउट मध्ये बघणं गरजेचं आहे की मिनिमम जो क्वालिफाय कटआउट असतो तो वेगळा असतो आणि प्रत्येक महाविद्यालयासाठी जो कटआउट आहे तो वेगळा असू शकतो. त्यामुळे तुम्हाला ज्या महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे तर तुमच्या कॅटेगरीनुसार गेल्या 3 वर्षाचा कटआउट त्या महाविद्यालयामध्ये किती होता त्यानुसार तुम्हाला तुमचे मार्काचं अरेंजमेंट तुम्हाला करावं लागेल. त्यानुसार तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तेवढे मार्क जर तुम्ही आणले तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. तर कमी बजेटमध्ये एमबीबीएस महाविद्यालय कसे शोधायचे तर हा सर्वात महत्वाचा भाग आहे. अनेक विद्यार्थी फक्त रँकिंग पाहतात पण स्मार्ट विद्यार्थी हे सर्व तपासतात. तर गेल्या 3 वर्षाचा कटआउट ट्रेंड जो आहे ती मागील वर्षाच्या डाटा अभ्यास करणं गरजेचं आहे. हे तुम्हाला तुमच्या रँकनुसार प्रवेशाची शक्यता समजून घेण्यास मदत करेल. राज्य कोट्याचा फायदा तुम्ही राज्यातील महाविद्यालय स्टेट कोट्याचा फायदा घ्या. येथे कटआउट कमी आणि फी परवडणारे असते. शिवाय बॉन्ड पॉलिसी ज्या आहेत त्या अनेक महाविद्यालयांच्या बॉन्ड पॉलिसी असतात. त्या ठिकाणी सर्व तपशील वाचा. बॉन्ड ब्रेकिंगची किंमत किती आहे हेही समजून घेणं गरजेचं आहे. शिवाय रुग्ण प्रवाह, क्लिनिकल एक्सपोजर, जास्त पेशंट फ्लो असलेले कॉलेज चांगले व्यावहारिक प्रशिक्षण देतात. हे तुमच्या शिक्षणात मोठा फरक करते. त्यामुळे अजूनही याच्यामध्ये लपलेले शुल्क असू शकतात. त्यामुळे ऍडमिशन फीज,
लायब्ररी चार्जेस, एक्झाम फीज, हॉस्टेल चार्जेस या तपशील घ्या. हिडन चार्जेस 2 ते 5 लाख रुपये असू शकतात. त्यामुळे याही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी शोधणं गरजेचं आहे. शिवाय मॅनेजमेंट मधली पारदर्शकता जी आहे ती मॅनेजमेंट कोट्यामध्ये कोणताही पैसा देण्यापूर्वी तुम्ही कॉलेजची प्रतिष्ठा, मान्यता तपासता. फेक कन्सल्टन्सी पासून तुम्ही सावध राहणं गरजेचं आहे. तर योग्य काउन्सिलिंग प्लॅनिंगने तुम्ही 5 ते 20 लाखापर्यंत या ठिकाणी बचत करू शकता. तर काउन्सिलिंग मध्ये सामान्य विद्यार्थी काय चुका करतात, तर एमबीबीएस प्रवेश प्रक्रिया हे स्ट्रॅटेजी गेम आहे. जो नियोजन करेल त्यालाच सुरक्षित प्रवेश मिळेल. या चुका तुम्हाला टाळता येऊ शकतात. तर फक्त एका राज्यावर अवलंबून राहणे, अनेक राज्यांचा विचार आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. यामध्ये ऑल इंडिया कोटा आहे, स्टेट आणि डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. या सर्व पर्यायाचा अभ्यास करायला तुम्हाला गरजेचं आहे. शिवाय तुमचे काउन्सिलिंग दरम्यान जे काही डॉक्युमेंट असतात त्याची कमतरता मोठ्या समस्या ठरू शकते. त्यामुळे आधीच सर्व जी डॉक्युमेंट आहेत ते काढणं गरजेचं आहे, ते तयार ठेवणं गरजेचं आहे. भावनिक निर्णय अनेक विद्यार्थी घेत असतात. त्यामुळे कॉलेजचं नाव किंवा शहर पाहून निर्णय घेऊ नका. तर डाटा आणि लॉजिक वापरा आणि इमोशन्स या ठिकाणी तुम्ही वापरू नका. डाटा त्या ठिकाणचं किती मेरिट आहे त्यानुसार तुम्हाला लॉजिक वापरून त्या ठिकाणी तुम्हाला ते चॉईस फिलिंग कॉलेजचं करायचं आहे. शिवाय खोटे जे सल्लागार आहेत त्यावर आंधळेपणानं तुम्ही विश्वास ठेवू नका. फक्त मान्यताप्राप्त आणि अनुभवी काउन्सिलरशीच सल्लामसलत करा. खोटे वचन देणाऱ्यापासून आपण सावध राहणं खूप गरजेचं आहे. शिवाय बजेट मोजणे, 5 वर्षाचं 5.5 वर्षाचा जो काही खर्च आहे, EMI ऑप्शन्स आहेत, कर्ज परतफेड आहे, या सर्व गोष्टी आधीच मोजा. त्यामुळे तुम्हाला 5.5 वर्ष पुन्हा त्या आर्थिक ताणापासून तुम्हाला दूर राहू शकता. त्यामुळे तुम्ही अगोदरच प्लॅन करणं गरजेचं आहे. तर तुमच्या एमबीबीएस प्रवासाला तुम्ही आजपासूनच सुरुवात केली असेल, करायला हवी. कारण तुम्ही या सर्व प्रवेश प्रक्रियेमध्ये आता विद्यार्थी सर्व त्यांच्या स्मार्ट प्लॅनिंग नुसारच काम करायला हवं. जर तुम्ही नीट 2026 ऍस्पिरंट असाल आणि तुम्ही तुमच्या रँक आणि बजेटनुसार सर्वात सुरक्षित पर्याय निवडू इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. यामध्ये तुम्हाला वैयक्तिक काउन्सिलिंग सेक्शन तुमच्या परिस्थितीनुसार सविस्तर त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाईल. शिवाय स्मार्ट स्ट्रॅटेजी प्लॅनिंग करून तुमच्या रँकनुसार तुम्हाला एक सर्वोत्तम महाविद्यालय त्या ठिकाणी निवडून दिलं जाईल. तुमचं बजेट ऑप्टिमायझेशन केलं जाईल. लाखो रुपयांची बचत करण्यासाठी या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाईल. तर लक्षात ठेवा, डॉक्टर बनणं फक्त स्वप्न नाही, तर ही एक जबाबदार निर्णय आहे. तुमचा प्रवास आजपासून सुरू होतोय. योग्य मार्गदर्शन आणि नियोजनासह तुमचे ध्येय तुम्ही नक्की साध्य होईल. आमच्याशी संपर्क करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही तुम्हाला आमचा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक किंवा आमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये MBBS 2026 लिहा. त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन देऊ. आजच त्यासाठी अधिक माहितीसाठी संपर्क साधा आणि आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण MBBS ऍडमिशन 2026 ची माहिती पूर्ण पाहिलेली आहे. यामध्ये MBBS म्हणजे नक्की काय, त्यासाठी किती कालावधी लागतो, त्यासाठी काउन्सिलिंग कशा पद्धतीनं होतं, नीट साठी किती क्रायटेरिया आहे, त्यासाठी कोणकोणते कोटे येतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना बजेट किती लागतं, या सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप समजून घेतलेली आहे. मी आप्पासाहेब मिसाळ, ऍडव्हान्स अँड इंटरनॅशनल स्टडीज करिअर काउन्सिलर, गेल्या 10 वर्षापासून हजारो विद्यार्थ्यांना 1 to 1 ऍडमिशन मिळवून देण्यासाठी मदत केलेली आहे. आणि या युट्यूब, इन्स्टा, फेसबुकच्या माध्यमातून लाखो फॉलोअर्सना
आज त्याचा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट या ऍडमिशन प्रक्रियेमध्ये त्यांचा फायदा झालेला आहे. अनेक विद्यार्थी असे आहेत की जे विद्यार्थी आमचं सिस्टम फॉलो करून, आमच्या सिस्टम मधून ते त्यांचं स्वतःचं काउन्सिलिंग स्वतः करून ते ऍडमिशन एमबीबीएस पर्यंत टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवलेलं आहे. त्यांना ऍडमिशन मिळाल्यानंतर त्यांनी कॉल करून आमच्याशी बऱ्याच विद्यार्थ्यांनी ग्रॅटिट्यूड व्यक्त केलेला आहे की सर, आम्ही तुमचे व्हिडिओ युट्यूब फेसबुकच्या माध्यमातून पाहिलेले आहेत, स्टेप बाय स्टेप आम्ही त्या गोष्टी फॉलो केलेल्या आहेत आणि त्यामुळे आम्हाला ऍडमिशन मिळालेलं आहे. तर अजूनही तुम्हाला या संदर्भात माहिती हवी असेल तर आमचं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. जेणेकरून तुम्हाला नीट 2026 एमबीबीएसचं जे काउन्सिलिंग आहे ते काउन्सिलिंगचे स्टार्टिंग पासून ते शेवटपर्यंत प्रत्येक राऊंडचं अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जाईल. त्यानुसार तुम्ही फॉलो करत तुम्ही स्वतःही ते काउन्सिलिंग करू शकता, किंवा तुम्ही आमचं काउन्सिलिंग जॉईन केलं तर डोळं झाकून तुम्हाला एमबीबीएस मध्ये एक प्रॉपर स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करून तुम्हाला तुमचं ड्रीम कॉलेज मिळवून दिलं जाईल. असेच नवनवीन व्हिडिओ ज्याच्यामध्ये BAMS, MBBS, BDS, BHMS, फार्मसी, नर्सिंग, पॅरामेडिकल किंवा अजून बरेच करिअरच्या संधी आहेत. त्यामध्ये तुम्हाला कोणत्या करिअर संदर्भात व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये या व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये लिहा तुम्हाला कोणता कोर्स हवा आहे. त्या संदर्भातला तो व्हिडिओ आम्ही त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. या युट्यूब वरती बऱ्याच विद्यार्थ्यांचा टेस्टिमोनियल आहेत जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी आमच्या कोणत्या विद्यार्थ्याला कोणत्या कॉलेजला ऍडमिशन मिळालेलं आहे तेही पाहता येईल. आणि या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व कोर्सेसचे इन डिटेल व्हिडिओ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर त्यासाठी आमच्या अजूनही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टा पेजला फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आज ग्रामीण भागातील माझ्या शेतकरी बांधवांना या संदर्भात माहिती मिळेल. ते घरी बसून ही प्रोसेस समजून घेऊ शकतील आणि त्यांना आपण घरी बसून त्यांच्या मुलाला डॉक्टर कसं बनवायचं हे आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि त्यांना त्याचं मार्गदर्शन करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.